विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. जर तुम्ही बघा, जर तुम्ही 12च्या एक्झाम मध्ये जर फेल झाला असेल कुठल्या सब्जेक्ट मध्ये फेल, शक्यतो कोण होणारच नाही मला माहिती आहे. जर YouTube वर तुम्ही चांगले चॅनल फॉलो करत असाल तर फेल कुणी होणार नाही. पण चुकून समजा एखादा विद्यार्थी फेल असेल तर त्याच्यासाठी री एक्झाम आहे. त्याच्यासाठी री एक्झाम आहे. म्हणजे तो काय करू शकतो, की जो ज्या विषयात फेल आहे, समजा फिजिक्स मध्ये तो फेल आहे. तो फिजिक्सचा पेपर तो परत देऊ शकतो. फक्त फिजिक्सचा पेपर तो देऊ शकतो. काही प्रॉब्लेम नाही. कितीही वेळा तो देऊ शकतो. बरोबर आहे. पण तुम्ही पास झालाय, पण तुमचा ग्रुपिंग क्रायटेरिया क्लिअर नाहीये किंवा तुम्हाला चांगला स्कोर हवाय, तो नाही मिळाला तुम्हाला. चांगल्या स्कोरसाठी ठीक आहे, जेईईचा 75 चा क्रायटेरिया फुलफिल नाही झाला. मग त्यावेळेस तुम्हाला द्यावे लागेल इम्प्रूव्हमेंट एक्झाम. पण इथंच तर गंमत आहे थोडीशी, की बोर्ड काय म्हणतं, की इम्प्रूव्हमेंट एक्झाम द्यायची आहे ना, ओन्ली 3 अटेम्प्ट्स आहे तुम्हाला. म्हणजे यावेळेचा जून-जुलैचा जो होईल तो अटेम्प्ट. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट इयरचा रेग्युलर मुलांबरोबरचा अटेम्प्ट आणि त्यानंतरचा अजून एक. असे 3 अटेम्प्ट. पण खरोखर 3 अटेम्प्टची गरज आहे का? पण त्याच्यापेक्षाही महत्वाचं, की कोणी दिली पाहिजे एक्झाम. आता ऑब्व्हियसली री एक्झाम कंपल्सरी आहे. जर फेल झाला ना स्टुडंट त्याला एक्झाम द्यावीच लागणार आहे. पण इम्प्रूव्हमेंट एक्झाम आता हे मोठं आहे काम. ह्याच्यासाठी तर हा व्हिडिओ बनवलाय. चला ठीक आहे, एक्झाम्पल घेऊया. ए या स्टुडंटचं. कुठल्या स्टुडंटचं? ए या स्टुडंटचं एक्झाम्पल घेऊया. ए या स्टुडंटनं माझ्याकडं क्लास जॉइन केला रिपीट करण्यासाठी. पण त्यानं काय केलं, की त्यानं सीईटी साठी तर रिपीट करायचंच होतं त्याला ऑब्व्हियसली. पण त्यानं बोर्ड एक्झामचा पण फॉर्म भरला. पण त्याचबरोबर अजून 2-3 स्टुडंट होते म्हणूया बी, सी, डी आणि त्यांनी फक्त सीईटी साठीच रिपीट करायचं होतं. त्यांनी बोर्डचा फॉर्म नाहीच भरला. मग व्हायला लागलं काय लक्षात घ्या, की यांची सीईटीची तयारी एक्स्ट्राऑर्डिनरी स्पीडनं सुरू होते. पण याला मात्र दोन्ही गोष्टी मॅनेज कराव्या लागत होत्या. होय. बरं, तर आणखीन महत्वाचं बेस्ट ऑफ 2 असा प्रकार नक्की असणार आहे. मग तुम्ही इम्प्रूव्हमेंट एक्झाम देताय आणि त्यात मी फेल झालो तर माझा पहिला स्कोर असणार आहे, तो कन्सिडर केला जाणार आहे. नो डाउट केला जाणार आहे. पण आता होतंय काय बघा, की ही जी इम्प्रूव्हमेंट एक्झाम आहे, पहिला रिअॅलिटी सगळ्यात सांगतो, मग ठरवूया तुम्ही द्यायचे का नाही द्यायचे ते लक्षात घ्या. ही जी इम्प्रूव्हमेंट एक्झाम असते, ती मोस्टली जून-जुलै या दरम्यानच असणार आहे. बरोबर आहे? ओके. आणि होतं काय, आता हा मे तर संपतच आला. सीईटीच्या एक्झाममुळं अटेम्प्ट म्हणजे डबल अटेम्प्ट जो आहे, दुसरा अटेम्प्ट सीईटीचा त्याच्यामुळं इम्प्रूव्हमेंट एक्झामचा वेळ जाणार आहे. तो तुम्ही तो सीईटीच्या तयारीत घालवावा लागणार आहे. बरं त्याच्यानंतर सगळ्याकडे सुट्ट्या सुरू होणार. म्हणजे तुम्ही तर हॉस्टेलला असाल, तर नो डाउट मेसला पण सुट्टी असणार आहे. मेस नसणार आहे, घरी यावंच लागणार आहे आणि घरी गेल्यानंतर अभ्यास होणार नाही. व त्यातही तुम्हाला सांगतो, पहिली गोष्ट यावर्षी मुलं सीईटीच्या पहिल्या अटेम्प्टच्या अगोदर बोर्डच्या एक्झामच्या वेळेस थकून गेले होते. बोर्डच्या एक्झामच्या वेळेस मुलं एक्झॉस्ट झाली होती. बरोबर आहे. त्यानंतर सीईटीची एक्झाम पहिला अटेम्प्ट जोरात तयारी केली. तिथं संपलाय स्टॅमिना बऱ्याच मुलांचा. तरीही सेकंड अटेम्प्टची तयारी करताय आणि एवढं करून मग इम्प्रूव्हमेंट एक्झामला स्टॅमिना राहत नाही. मग आता होतंय काय बघा, की इम्प्रूव्हमेंट एक्झामला पहिली गोष्ट तुमची तयारी आहे ना बाळांनो, इंग्लिश पण करावं लागणार आहे. इंग्लिश पण करावं लागणार आहे. त्याचबरोबर सीएस असेल तर सीएस, आयटी जिओग्राफी असेल तर आयटी जिओग्राफी, संस्कृत असेल तर संस्कृत पण करावं लागेल. पण आता महत्वाचं म्हणजे काय, की ज्या मुलांचा स्कोर 10वी ला 90 प्लस होता, 95 प्लस होता आणि ज्यांचा स्कोर आता अगदी 45 टू 50% च्या मध्ये आहे. ओके. पण ज्यांना खात्री आहे, की सीईटीचा स्कोर इतका चांगला होईल, की ड्रीम कॉलेज मिळू शकतंय. तर अशा मुलांना मी क्लिअरली सांगेन, की ड्रीम कॉलेज मिळालं तर ड्रीम पॅकेजसाठी तिथल्याही कंपनीचा काय क्रायटेरिया असतो का बघा. मग तो या मार्काने फुलफिल होत नसेल, मग 4 वर्षांनी पुन्हा रिग्रेट होणार, की अरे मला चांगले मार्क नव्हते, त्यामुळे प्लेसमेंट होत नाहीये. पण आणखीन एक महत्त्वाचं मला सांगायचंय. आता बघा नीट समजून घ्या मी काय सांगतोय ते. व्यवस्थित लक्ष द्या. ओके. म्हणजे महत्वाचा मुद्दा काय आहे, की एक्सप्लेन करतो मी सांगतो लक्षात घ्या, की मला 12वीत कमीच मार्क पडले होते. ओके. आणि आमच्या वेळेस प्लेसमेंट किती पर्सेंटेज असेल? आमच्या कॉलेजमध्ये एवढी प्लेसमेंट झाली होती. 0% का? हां, झाले होते. काही अर्धा टॉपर सिलेक्ट झाले होते. म्हणजे आमचं कॉलेज पी-यू-पी-आय-टी सांगली. तिथून वालचंदला इंटरव्ह्यूसाठी मुलं गेले होते टॉपर. तिथून अर्ध्या मुलांचं सिलेक्शन झालं होतं. ओके. ही गोष्ट आहे 2001 आणि 2001 9/11 अटॅक अमेरिकेवर अटॅक झाला. ते 2 विमानं त्या ट्विन टॉवरवर गेली, धडकली. जरा थोडंसं रिसेशन झालं आणि सगळ्यांची प्लेसमेंट कॅन्सल झाली. सगळ्यांची प्लेसमेंट. बरं ठीक आहे 0% प्लेसमेंट. बरं सगळ्यात इम्पोर्टंट मग काय झालं? सगळ्यांचा फेल्युअर? नाही. मी तुम्हाला सांगतो. माझ्याबरोबर असणारा एकूण एक स्टुडंट आज सक्सेसफुल आहे. होय. काही जर्मनीमध्ये आहेत, काही कॅनडामध्ये आहेत, अमेरिकेमध्ये आहेत, हैदराबादमध्ये केमिकल कंपनीज आहेत. तिथे मोठ्या-मोठ्या पोस्टवर आहेत.
टेल्कोमध्ये आहेत, टाटामध्ये आहेत, लक्षात घ्या. सगळ्या ठिकाणी आहेत. जॉन डिअरमध्ये आहेत, न्यू हॉलंडमध्ये आहेत. मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे आमचे जेवढे मित्र होते ना, सगळे सक्सेसफुल आहेत. काय प्रॉब्लेम आला? नाही प्रॉब्लेम आला. बरं, माझे काही स्टुडंट केव्हीपी मधून शिकलेत. मी तुम्हाला सांगतो सगळ्यांची प्लेसमेंट आहे. सगळे क्लास 1, क्लास 2 ऑफिसर आहेत. सगळे चांगले आहेत. चांगले सिन्सिअर विद्यार्थी. आता जे काही करणारच नाहीयेत त्यांचं अवघड आहे. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, हां, ठीक आहे माझा तो ठराविक क्रायटेरिया फुलफिल होत नाही आणि मग मी इंजिनिअरिंग केल्यावर मला जॉब नाहीच मिळणार का? असं होत नाहीये. आता मी पी-आय-सी-टीमध्ये बघितलंय. प्रदीप सरांच्या व्हिडिओतच बघितलं मी. बऱ्याचशा कंपनीला क्रायटेरिया आहे की प्लेसमेंटसाठी. पण एक कंपनी अशी होती जिचं पॅकेज खूप मोठं होतं. पण क्रायटेरियाच नव्हता. 60% 70% असा काही क्रायटेरिया नव्हतं. पण क्रायटेरिया असतो लक्षात घ्या. क्रायटेरिया असतो. मग मुद्दा आहे महत्वाचा. काय मुद्दा आहे? की इम्प्रुव्हमेंट एक्झाम द्यायची असेल, नाही द्यायची याच्यावर प्लीज डिस्कशन करू नका. दिली तर फायदाच होणार आहे इम्प्रुव्हमेंट एक्झाम नंतर. पण सध्या 100% फोकस सीईटीवर ठेवा. ओके. माझा तो 10 डेज रोड मॅपचा व्हिडिओ पुन्हा एकदा बघा. की सकाळी 7 वाजल्यापासून की रात्री 11 वाजेपर्यंत तुम्हाला स्वतःला बिझी ठेवायचंय. सीईटीच्या प्रिपरेशनमध्ये. मी बघतो ना लाईव्ह सेशनमध्ये मुलं प्रश्न विचारतात, की "सर कमी स्कोर झालाय, टेन्शन आलंय, काय करू? समजत नाहीये, तणाव आलाय, डिप्रेशन येतंय." तर अभ्यासावर परिणाम होतोय. मी बऱ्याच वेळा बोललोय, की या 10 दिवसात मला 20 मार्क एक्स्ट्रा हवे आहेत. आत्ताच व्हिडिओ बनवायच्या अगोदर एका मुलाशी माझं बोलणं झालं. तो म्हणला, "सर स्कोर आता 90 प्लस जातोय." म्हणजे बघा, की पहिल्या टेस्टमध्ये त्याचा स्कोर 40 समथिंग होता. दुसऱ्या स्टेपमध्ये 80 गेला. आता तिसऱ्या मॉक टेस्टला 90 प्लस आहे. आता जॉइन झालाय सेकंड अटेम्प्टला माझ्याकडे मुलगा आहे तो. 90 प्लस. आता 90 प्लस गेलाय तो. बरोबर आहे. तर मला फक्त अजून 20 प्लस मार्क पाहिजेत आणि आम्ही एनालिसिस केलंय, की मॅथ्समध्ये तो कमी पडतोय. मग दिला मॅथ्सला जास्त वेळ. 90 आणि 20 केले की 110. 110 म्हणजे क्लोज टू 98% म्हणजे त्याला सिव्हिल इंजिनिअरिंग करायचंय मग टॉपचं कॉलेज त्याला मिळणार गॅरंटेड. पण कधी? हे 20 मार्क पाहिजेत रे मला. हे 20 मार्क पाहिजेत आणि या 20 मार्कासाठी पुढचे दिवस इम्पोर्टंट आहेत. मग आता मुद्दा महत्वाचा होताच आपला, की क्लास इम्प्रूव्हमेंट कुणी दिली पाहिजे. ओके. तुम्हाला द्यायची इच्छा आहे ना, द्याच क्लास इम्प्रूव्हमेंट. द्या. काही हरकत नाही. पण एक लक्षात घ्या, तुम्हाला माहिती आहे का, की बोर्डच्या एक्झामच्या वेळेस तुम्हाला 5-5, 2-2, 3-3 दिवस सुट्ट्या होत्या. ओके, होत्या. आता तेवढ्या सुट्ट्या मिळतील का क्लास इम्प्रूव्हमेंट एक्झाममध्ये? हे तितकंच महत्वाचं आहे. होय. बोर्डची एक्झाम निवांत महिनाभर चालली होती. बघा ना, आयटी लेट झाले होते पेपर. मग यावेळेस तसं होणार का? ओके. इम्प्रूव्हमेंट टेस्टचं टाईम टेबल काय असतं लास्ट इयरचं चेक करायला मिळते का ते बघा. बरं, सगळ्यात इम्पोर्टंट की तुमचे सीईटीचा रिझल्ट लागलेला असणार आहे. सगळ्यांची पळापळ सुरू असणार आहे. डॉक्युमेंटेशन हे ते, ऑप्शन फॉर्म भरणं हे ते सगळं. यात सगळे तुमचे मित्र त्या गोष्टी करत असणार आहेत. तुम्हाला आयसोलेट होऊन अभ्यास करायला जमणार असेल, जगापासून स्वतःला तोडून वेगळं व्हायला जमणार असेल, तर इम्प्रूव्हमेंट एक्झामचा विचार करा. तुम्हाला मित्रांच्यावर एन्जॉय करत इम्प्रूव्हमेंट एक्झाम नाही होणार. मी तुम्हाला सांगतो, की क्लिअरली 3-3 वेळा रिपीट करणारी मुलं मी कोल्हापुरात बघितलेत. हां, नाही झालं काही व्यवस्थित मनासारखं. नाही झालं. ह्या वेळेचे पेपर पण मनासारखे गेलेले नाहीच आहेत त्या मुलांना. अभ्यास केला पाहिजे ना वर्षभर. मी तुम्हाला सांगतो चान्स आहे म्हणून 3 वेळा रिपीट करायची काय गरज आहे? तुम्ही तुमचा फोकस पुढच्या एक्झामवर ठेवू शकता. म्हणजे मुद्दा असा आहे, की खूपच कमी मार्क वाटतेत तर द्या. पण द्यायचे असेल तर खूप मोठं डेडिकेशन लागणार आहे आणि आता ती वेळ नाहीये लक्षात घ्या. त्यामुळे मला शेवटी या व्हिडिओच्या तुम्हाला एक रिक्वेस्ट करायची आहे, की मला फक्त 20 मार्क एक्स्ट्रा द्या. मला फक्त 20 मार्क एक्स्ट्रा हवे आहेत. आता 20 मार्कासाठी मॅथ्सचा अभ्यास वाढवायचा का फिजिक्सचा? तुम्ही बघा आणि त्याप्रमाणे काम करा. ऑल द बेस्ट.